Krishna Hare Ah
बरबा तो हा विठ्ठल जय हो तो हा विठ्ठल बरबा बरबा हे हरि जय जय अजा वडिलांची मिरासी गादेवा अजा वडिलांची मिरासी गादेवा चरणा सेवा पांडुरंगा उपवास पारीने राखीला दारवंता उपवास पारीने राखीला दारवंता भोगवता आम्हाला परंपरा दास मी अंकितो परंपरा दास मी अंकितो मुकलिता लाज पोला उपवास पारणे राखीला
पुढे सरकून या पुढे पाठीमागे जागा नाही उठा उठा या पुढे हाताने टाळे मुखाने ना हा हा थाला टाळी टाळी शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की भाई सब माझ्या वडिलांची बिराशी गा देवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोना उपवास पारणे राखला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी विठ्ठल
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावान्तितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दैवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराला शिवचंद्रमौळी फणेंद्री माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझा वीण शशो शंभो मज कोण तारी मज कोण तारी जायचे गेली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रतीपचन्द्रलेखेव वरदिष्णुर्विश्ववन्दिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुर्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे जोरदार टाळी वाजवा तुम्ही असे टेन्शन मध्ये आलेत। वा छान सुंदर अतिशय। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा मालागी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ देहुनिवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे आध्यात्मिक गुरु लोकमान्य देवमान्य जगमान्य जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा आणि खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांची परंपरा विशद करणारा अभंग तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी घेतलेला विढाला।
अभंगावर विस्तृत चिंतन करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, खरं तर या ठिकाणी स्वर्गीय वनाजी बाळाजी मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत। अखेरची आदरांजली व्यक्त करण्यासाठी या मोरे परिवाराचे सर्व अपतेष्ट नातेवाईक, गणगोत्र, मित्रपरिवार, सगळे सोयरे आणि सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कृषी, सहकार, व्यापार सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर हा जनसमुदाय या ठिकाणी पाहिला तर पवार महाराज पंचपदी होईपर्यंत 4 डोकी पुढे असतात, परंतु श्राद्धाचा जरी कार्यक्रम असला तर मला 9 वाजता इथे यायला सांगितलं होतं, परंतु आमचे काही मित्रमंडळी येता येता थोडासा उशीर झाला, परंतु श्राद्धाची वेळ ही 10 ते 12 असते आणि म्हणून 10ला बरोबर कीर्तन सुरू होईल असं मी सांगितलं। आल्यानंतर पाहिलं बरीचशी मंडळी वाट पाहत होती। सर्वप्रथम मी तुमची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि खरं तर या मोरे परिवाराने आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। उतराई तर होता येणार नाही, परंतु हा छोटासा प्रयत्न म्हणजे मरणोत्तर सोहळे, आणि हे सोहळे खरं तर मला वाटतं संस्काराचं बीजारोपण या दादांनी आपल्या मुलांमध्ये केलं। खरं तर एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांचा मोठा असा परिवार। सातत्याने माणसं जगतात, पण अमरत्वाचे अंगारके फार सगळ्यांना मिळतात असं नाही, आणि म्हणून आम्ही इतिहासामध्ये डोकावल्यानंतर असे अनेक व्यक्तिमत्व आम्हाला खुणावतात की त्यांनी अमरत्वाचे अंगारके पांघरले। कारण दादा काय झालं, काही माणसांना पाहिलं भेटलं की ती परत परत भेटावी वाटतात, आणि काही माणसांना एकदा पाहिलं भेटलं की परत पाहावं भेटावं असं त्यांच्याकडे वाटतच नाही। तो अंतःकरणातला शोध, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, स्वतःबद्दलचं, परमात्म्याबद्दलचं आणि समाजाबद्दलचं ते नेहमी प्रकटीकरण होत असतं। आणि मला वाटतं खरं तर या कुटुंबामध्ये या दादांना सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यांच्या जीवनाची सार्थकता झाली। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा या ठिकाणी त्या परिवाराने आयोजित केलेला आहे। आजच्या या कीर्तन सोहळ्यासाठी सुंदर अशी साथ मला मिळते आहे। खरं तर ज्यांचा मृदुंग बोलतो, महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व आमचे परममित्र हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज पापळ अतिशय गोड मृदुंगाची साथ या ठिकाणी करतायत। सुंदर अशी गान कोकिळा ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती विराजमान आहे, माझे सन्मित्र हरिभक्तपरायण शिवनाथ महाराज पवार, माझे मित्र गायनाचार्य निलेश महाराज कांगणे, आणि अतिशय गोड अशी चाल ज्यांनी गायली विलास महाराज कसबे आणि रमेश महाराज कसबे, अतिशय सुंदर गोड त्यांनी चाल गायली। आणि आधी करून आपल्या पंचक्रोशीतील मोरेवाडी, नांदूर, खंदरमाळ या परिसरातील सर्व टाळकरी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, माझ्यापेक्षा अधिकाराने, ज्ञानाने, सगळ्याच गोष्टींना श्रेष्ठ मंडळी, विनेकरी आपलेही मनपूर्वक धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करतो। आणि कीर्तनाला अतिशय श्रेष्ठ दिग्गज अशा व्यक्तींची उपस्थिती आहे। आदरणीय किशोर नाना असतील, इथापे साहेब असतील, आणि सर्वच मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारी। आमच्या प्रकाशदादांनी वारंवार संपर्क करून 2 महिन्यापासून संपर्कात की हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, वारंवार संपर्क केला। दादांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि खरं तर आपण ज्या वक्त्याचा आत्मा ज्याला म्हणतो, अतिशय गोड आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम, कारण तुमच्यावर सगळं डिपेंड असतं आणि 2 तास सगळे अधिकार तुम्हाला कोऑपरेट करा आम्हाला, एवढीच विनंती आपल्या चरणावर। अतिशय गोड सिस्टीम, आणि खरं तर या सुंदर कीर्तनाचं प्रेक्षेपण या ठिकाणी आमचे माऊली HD चॅनलवाले ऋषीदादांनाही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि खरं तर माझ्यासमोर बसलेला अतिशय सुज्ञ आणि गोड असा श्रोतावर्ग आज मला लाभला आहे। कारण काय, मी जसं म्हटलो ना पुढे या, तर त्या माता माऊल्या लगेच उठून पुढे आल्या। मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्या मावशींना म्हटलं मावशी पुढे या, पुढे या। ती मावशी मला काय म्हटली माहिती का, आणि चालू देतो आता। अरे मी इथं काय गहू काढायला आलोय का, मग मी तू गहू काढायला मी हरभरा उपटायला येतो? नाही महाराज, हे सगळ्यांनी मिळून करायचं आहे। अतिशय गोड असा श्रोतावर्ग मला लाभला। आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय वडिलांची परंपरा या ठिकाणी विशद करतात। पांडुरंगाच्या सन्मुख उभे आहेत, चरणाजवळ उभे आहेत, आणि त्या पांडुरंगाशी संवाद सांगतायत की माझ्या वडिलांची परंपरा कशी आहे। मला वाटतं आपलं यश आणि आपलं महत्व पांडुरंगाला सांगण्या इतपत श्रेष्ठता तुकोबारायांची झाली, म्हणून पांडुरंगाशी संवाद आहे। तुकोबारायांच्या बाबतीत आम्ही विचार केला, त्यांची जर परंपरा बघितली, त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे संस्काराचं बीजारोपण, मग मूळ पुरुष विश्वंभर बाबा ते बोल्लोबा महाराज, हा 7 पिढ्यांचा संक्रमित झालेला संस्कार 8व्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणून जन्माला आला। विठ्ठल ती 7 पिढ्यांची संस्काराची
परंपरा तुकोबरायांच्या माध्यमातून आम्हाला आज समजली, पण डोळस वृत्तीने आजही आम्ही तुकोबरायांच्या चरित्राकडे पाहतो का? मला वाटतं दिस इज क्वेश्चन मार्क. काय संत चरित्राकडे डोळसपणे पाहतो? मला वाटतं तुकोबरायांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर सामाजिक वलय काय असतो, समाज कार्य काय असतं आणि खऱ्या अर्थानं अन्याय विरुद्ध पेटून उठणं काय असतं, जगद्गुरु तुकोबराय आम्हाला शिकवतात. महाराज, आतापर्यंत तुकोबरायांचं आध्यात्मिक कार्य आम्ही बघितलं, परंतु मला वाटतं ज्यावेळी स्वतःचं यश आणि महत्व जगाच्या मालकाला सांगण्याची वेळ येते, त्यावेळी अधिकार संपन्न व्यक्ती झाल्याशिवाय मला वाटतं अशा व्यक्ती समोर उभा राहता येत नाही. बघा ना, जर आपली एखाद्या साहेबांशी ओळख असली तर नुसतं साहेबांचं नाव सांगितलं तरी काम होतं, हे वजन त्या ठिकाणी असतं. मला वाटतं पांडुरंगाशी संवाद साधायचा आहे, वडिलांची परंपरा अज्ञात आहे जगाच्या मालकाला, तरी देखील मला वाटतं पांडुरंगाप्रती असलेली निष्ठा त्यांच्या वडिलांची, बल्लोबा महाराजांची, आणि म्हणून खरं तर 72 वर्ष अखंडितपणे पांडुरंगाची वारी करणारा बाप खऱ्या अर्थानं तुकोबरायांना मिळाला, म्हणून तुकोबराय झाले विठ्ठल. किती निष्ठा असावी, समाजकार्य तुकोबरायांचं आम्हाला डोळसपणे पाहता आलं पाहिजे. अरे माझा दीन दलित समाज, तळागाळातील मातीत मिसळणारी माझी माणसं, त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना मला कधीतरी हात देता येईल का, ही भावना जगद्गुरु तुकोबरायांची होती. काय किती वर्ष जगले हो जगद्गुरु तुकोबराय? 42 वर्ष जगले. ऐका, ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबराय यांचा जीवन संक्रमणाचा काळ जर आम्ही पाहिला तर खऱ्या अर्थानं 21 वर्ष ज्ञानोबराय जगतात, 22व्या वर्षी समाधी घेतात, आणि तुकोबरायांचं जीवनचरित्र पाहिलं तर 21 वर्ष आध्यात्मिक कार्य तुकोबराय करतात. कार्याचा आलेख बघा. वय वर्ष 17, वडिलांचं छत्र डोक्यावरून हरपतं जगद्गुरु तुकोबरायांच्या. पुढच्या वर्षात लगेच आई जाते आणि पोरक झालेलं पोर खऱ्या अर्थानं कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलत असताना वय वर्ष 21. तरुणाईतली जाणीव काय असते, तरुणाईतला रक्ताचा सळसळता जो पाठ आपल्या शरीरात वाहतो ना, त्या तरुणाईच्या रक्तामध्ये क्रांती करण्याची खऱ्या अर्थानं काय शक्ती असते ना, हे आम्हाला जगद्गुरु तुकोबराय शिकवतात. वय वर्ष 21 आणि कर्ज खत, गहाण खत, व्याज गोळा करून आपला प्रपंच चालवणारे जगद्गुरु तुकोबराय. पण वाटलं अरे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन मला माझा प्रपंच चालवायचा नाही. अंडरलाईन दिस सेंटेन्स. वय वर्ष 21. तरुणाईतलं. आणि आमचा तरुण, मावशांनो जागे आहेत तुम्ही, आमचा तरुण जातो घरून आणि त्याला आणावं लागतं धरून, असा आमचा तरुण. ऐका, मी सांगून जाईल, आपल्या कुशीमध्ये हरिभक्त जन्माला आला नाही तरी चालेल, जबाबदारीने बोलतोय बारकाई नाही का. आपली कुस एवढी पवित्र पाहिजे ना, आपल्या कुशीमध्ये हरिभक्त जन्माला नाही आले तरी चालेल, पण आपल्या कुशीमध्ये देशभक्त जन्माला आले पाहिजे, जे या मातीसाठी जगतील आणि मरतील. हा इतिहास आमचा आहे महाराज. आम्हाला कधीतरी या गोष्टीनं, आणि म्हणून या दादांसारखा एखादे दादा उभे राहतात, वडिलांच्या रूपाने आपल्या मुलांच्या पंखामध्ये आत्मविश्वासाचं बळ भरतात, संस्काराचं बीजारोपण करतात, आणि समाजाच्या एका विशिष्ट उंचीवर माझी मुलं पोहोचतील या भावनेनं हा माणूस अविरत कष्ट करतो, जगतो. काबाड कष्ट, अनेक समस्या, यातनांच्या छाताडावर पाय रोवून हा माणूस उभा राहिला आणि एक बाप म्हणून समर्थ झाला, मुलं घडवली, आणि खऱ्या अर्थानं बापाच्या मरणोत्तर हा सोहळा त्या मुलांनी करून दाखवला. हे विशेष विठ्ठल. कारण महाराज कीर्तन प्रवचन कोणाच्याही दारात होत नाही. आज आमच्या श्राद्धाची पंचते पित्र सुद्धा पोरं घालत नाही. वस्तुस्थिती महाराष्ट्रातली पित्र. ऐका, फेसबुक उघडलं त्या मुलाने तर 4-4.5 हजार मित्र, गल्लीत विचारित नाही कुत्र, ते सुद्धा घालीत नाही बापाचे पित्र. ही अवस्था आहे. कशाला स्टेटस ठेवता, गेल्यावर मिस यू मिस यू मिस यू मिस यू दादा. अरे दादा होते तोपर्यंत दादांच्या हातात हात देऊन म्हण विथ यू दादा. त्यांना त्या तुझ्या हाताची गरज आहे. मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये माणसाला मोठं व्हायचं असेल ना तर मरावं लागतं. सांगा ना, या समाजासाठी काम करणारी व्यक्ती आजही कमी नाहीत, आहेत, पण त्याला लोक चांगलं म्हणतात नाही महाराज. पण लक्षात ठेवा, हजारो माणसं, 10 तरी माणसं विरोधात उभी राहतात, पण मी सांगून जातो, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच. लक्षात ठेवायचं, ज्या दिवशी आपली स्तुती चालू होईल समजायचं आपल्याकडून काम काही चांगलं होणार नाही, पण ज्या दिवशी आपल्या विरोधात 10 जण उभे राहतील, आपली निंदा सुरू होईल ना, त्या दिवशी समजायचं इतिहास घडवण्याची क्षमता आपल्या मनगटात आहे. विठ्ठल.
म्हणून मला वाटतं हा देखणा सोहळा मरणोत्तर सोहळे आपले झाले पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर मला वाटतं ते बीजारोपण संस्कारांचं आपल्या मुलांच्या पंखांमध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. कारण हे कुठेही नाही. हे करण्यासाठी भजन पूजन कोणाच्याही दारात होत नाही महाराज. अहो भजन पूजन करण्यासाठी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी लक्षण आणि भाग्यवंताच्याच घरामध्ये भजन पूजन होतं. त्यासाठी सात्विक संस्काराचं बीजारोपण आपल्याला करावं लागतं. म्हणून कळू कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आम्हाला कधीतरी आमच्या कुशीतून अशी पवित्र मुलं जन्माला घालता आली पाहिजे जे आमचे मरणोत्तर सोहळे करतील. जिवंतपणी कोणी कौतुक करतो हो. आता तोंडावर कौतुक करील आणि फक्त पाठ फिरवा त्याचाच उद्धार करतील अशी वास्तविकता समाज व्यवस्था आजही आहे. तत्कालीन काळामध्ये होती. ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांना त्रास देणारी माणसं कमी होती त्या काळामध्ये. आणि कोणासाठी कार्य चालू होते? या समाजासाठी. हा समाज सुखी व्हावा या भावनेने अविरत झटणारी ही संत मांदियाळी. पण ऐका, तत्कालीन काळामध्ये त्यांना त्रास देणारी, सुखाचा एक भाकरीचा तुकडा खाऊ न देणारी समाज लोकव्यवस्था आजही आहे. फक्त आडनावं बदलून जन्माला आलेत. बाकी आज काही कमी आहेत? आहेत, फक्त आडनावं बदलून जन्माला आलेत. पण लक्षात ठेवा, तत्कालीन काळामध्ये ती त्रास देणारी माणसं आज माझ्या ज्ञानोबराय आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या दर्शनासाठी लाखोच्या रांगेने तासन तास दर्शन रांगेत उभी राहतात. ही खरं मला वाटतं त्यांच्या कार्याची पोच. आजही आमच्यात जिवंत आहेत. झाले असतील 350-400 वर्ष, पण विचाराच्या रूपाने आणि गाथ्याच्या रूपाने आजही आमचा माथा ठिकाणावर आणण्याचं काम जगद्गुरु तुकोबराय करतात. अरे झाले असतील 750 वर्ष, लक्षात घ्या, माऊली आज आमच्यात नसतील, परंतु विचाराच्या रूपाने आजही माऊली आमच्यात आहेत. आजही विज्ञान युगामध्ये पुढारलेल्या लोकांमध्ये आम्ही म्हणतो आम्ही 4 पदव्या घेतल्या, खूप शिकलो, सुशिक्षित झालो, सुसंस्कृत झालो का? दिस इज क्वेश्चन मार्क. ऐका, शिक्षणाने माणूस साक्षर होईल, सुशिक्षित होईल, पण संस्कारित होईलच का याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून मला वाटतं आजही विज्ञान युगामध्ये आणि आधुनिकतेच्या गप्पा मारत असताना आजही आमचं संत साहित्य आम्हाला सांगतं, बाबांनो, जगावं कसं, बोलावं कसं, वागावं कसं आणि मरावं कसं. कसं बोलावं? आम्हाला चांगलं तरी बोलता येईल का? माऊली फार सुंदर बोलतात. कसं बोलावं?
आणि गोड बोलायला कौतुक करायला काय लागतं का? असं गोड बोलल्या बोलल्या असा मेसेज येतो आपल्या मोबाईलवर की एवढी एवढी अमाऊंट आपल्या खात्यातून वजा. सांगा ना, गोड बोलायला माऊली फार सुंदर सांगतात. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. अरे कसं बोलावं ते? डॉक्टर पेशंटला तपासायला येतंय, डॉक्टर म्हणते ते फास्ट फूड खाणं बंद करा, बाहेरचं तब्येतीसाठी चांगलं नाही, जरा चांगलं चुंगलं खाण्यावर 2 पैसे खर्च करा. एवढाच शब्द बायकोने ऐकला, पळतच आली आत आणि म्हटली डॉक्टर तुम्हीच सांगा, मी नेहमी सांगत असते असं चांगलं चुंगलं खाण्यावर पैसे खर्च करत नाही, मग असे डॉक्टरच्या मड्यावर घालावं लागतात म्हणे. येईल का परत ते डॉक्टर तपासायला? साचा आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ कुठं आमचे शब्द अमृताचे कल्लोळ नाही. आम्हाला चांगलं कधीतरी बोलता आलं पाहिजे, म्हणून आम्हाला वागावं कसं, जगावं कसं, बोलावं कसं याचा देखणं आलेख आमच्या समोर आहे, पण आम्हाला त्याच्याकडे बघता आलं नाही, हे आमचं दुर्दैव आहे. काय या महाराष्ट्राची माती नेहमी आम्हाला सांगून जाते बाबांनो, अरे शूरवीरांनी या मातीला पवित्र करण्यासाठी आपल्या रक्ताचा थेंब ना थेंब इथं अर्पण केलाय. त्याची जाणीव तरी तुम्ही ठेवणार आहेत का? आज तुम्हाला तलवारीन घोडे घेऊन पळायचे का? नाही, चांगल्या विचारांचा लगामाचे विकासाचे घोडे घेऊन आम्हाला पळायचे. बस तेही आम्हाला जमत नसेल तर ऐका, आमच्या समोर आदर्श आम्ही कोण ठेवले, आणि म्हणून तुकोबारायांच्या समोर त्यांचे वडील आदर्श आहे, म्हणून ते सांगतात की माझ्या वडिलांची परंपरा कशी आहे अभंगाचं. माझ्या वडिलांची मिरज गदेवा, 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 हो माझ्या वडिलांची मिरज गदेवा, माझ्या वडिलांची मिरज गदेवा, माझ्या वडिलांची मिरज गदेवा, माझ्या वडिलांची मिरज गदेवा. हे तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारा अखिलाधार माझ्या वडिलांची परंपरा इतकी श्रेष्ठ आहे ना की तुझ्या चरणाची सेवा करणं. काय ती सेवा करण्यासाठी, अविरत सेवा करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये निष्ठेने त्या भगवंताला कधीतरी बसवता आलं पाहिजे. आज आपण आविर्भावात जगतो या भौतिक सुखामध्ये,
सगळं जमवतोय. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. त्याच्यापैकी आपण ज्याच्या पाठीमागे लागलोय तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे अर्थ. मग तुम्ही म्हणाल महाराज नाही का अर्थ कमवायचा ना, पण किती आणि कसा याला मर्यादा आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सगळं करत असताना ज्याने आम्हाला जन्माला घातलंय, ज्याने आम्हाला निर्माण केलंय, त्याच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहोत का? काय निष्ठा होती बोल्लोबा महाराजांच्या जीवनामध्ये पांडुरंगाप्रती. प्रचंड निष्ठा. अरे 72 वर्ष अविरतपणे वारकरी म्हणून जगणारं हे व्यक्तिमत्व. आणि खऱ्या अर्थानं त्या 72 वर्षाचं काय फलित असेल ना, तर जगद्गुरु तुकोबार आहे. आजच्या युगामध्ये आजही आता आपल्या घरामध्ये मला सांगा, आजोबाचा खापर पंजोबाचा फोटो आपल्याला दिसतो का? अहो नाव सुद्धा सांगता येणार नाही. पण 400 वर्षानंतर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं आजही नाव तिन्ही लोकात घुमतंय. ही वास्तविकता कशासाठी आहे? आम्ही कधीतरी या गोष्टीची जाणीव केली पाहिजे. पण आज आम्ही पुढारलो, सुशिक्षित झालो, आम्ही अध्यात्माला नावं ठेवायला लागलो. काय निष्ठा! अध्यात्माला नावं ठेवणारी कमी नाही आहेत, पण लक्षात ठेवा त्या अध्यात्मातलं विज्ञान आम्हाला आजही कळालं नाही, आजही नाही कळालं. पण आमच्या भारतीय संस्कृतीने या अध्यात्मामध्ये विज्ञान दडलंय. ते बघण्याची दृष्टी आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. ही महानता आम्हाला कधीतरी जोपासता आली पाहिजे. आणि जो आमच्या संस्कृतीला नाव ठेवत असेल त्याला जागेवर ठेचता आलं पाहिजे. ही प्रवृत्ती आमची पाहिजे. आज भयानक वास्तविकता निर्माण झाली महाराज. काय अध्यात्मातलं विज्ञान ऐका, निष्ठा कशी असते मला सांगा. रामायणातून जर हनुमंतरायांना वजा केलं तर खाली काय उरेल? हनुमंतरायांशिवाय रामायण पूर्णच होऊ शकत नाही. आणि मग ज्यावेळी सगळं झालं, युद्ध झालं, आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि सगळे अयोध्येला परत आले, अयोध्येला परत आल्यानंतर राज्याभिषेक सोहळा झाला प्रभू रामचंद्रांचा. आणि सगळ्यांना प्रसाद वाटायला सुरुवात झाली. मी निष्ठा सांगतोय, प्रसाद वाटायला सुरुवात झाली. आणि त्यावेळी खरं तर मला सांगा, सगळ्यात आधी प्रसाद कुणाला मिळायला पाहिजे? तुम्ही जागे आहे का? तुम्ही ठरवलं की याच्यासमोर बोलायचंच नाही? अहो बोला ना. तुम्ही बोललं तर कीर्तन. आता ठीक आहे, माझं वजन नसन पडत कीर्तनकार म्हणून, कारण कीर्तनकार म्हणलं का आपल्याला दाढीन बॉडीन बसायला गाडी एवढं दिसतंय. आता मला गाडी आहे बसायला, दाढी दिली भगवंताने, पण ते बॉडीची जरा मार खाल्ला त्याच्यामुळे ते वजन पडत नाही. अहो एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, सप्ताचं कीर्तन होतं, आणि अशी सगळी सुरू झाली ती पंचपदी. म्हणलं फेटा स्टेजवरच जाऊन बांधावं म्हणून गाडीतून उतरलो, तडतड डोक्यात टोपी घालून निघालो. आता तिथं चोपदार उभं होता गेटवर, ते काय म्हणायचं, सारखा बाजूला महाराज येणार आहे, सारखा बाजूला महाराज येणार आहेत, सारखा बाजूला. मला वाटलं मी आलोय म्हणून मला रस्ता करून देते, अगदी डावलात. मग माझं वजन वाढलं. मनातल्या मनात असं चाललो तिथं गेलं ते मला काय म्हणतात, ए तो काय तार फडाय रे मध्ये, सरक बाजूला, महाराज येणार आहेत. म्हणलं अरे मीच महाराज आहे. ते म्हणतात तू, म्हणजे वजन पडत नसेल, पण ऐका, माझं जरी वजन पडत नसेल तर माझ्या वक्तृत्वात दमेन राव. तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही बोललं तर कीर्तन. हा, मला कीर्तन एकट्याला करता येत नाही. तुम्ही बोललं तर कीर्तन, पाकिट मी एकटाच घेऊन जातो, पण कीर्तन सगळ्यांकडून करून घेतो. हा, म्हणून बोललं पाहिजे. बोला ना, प्रसाद पहिल्यांदा कुणाला मिळायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? बोला ना पुरुष मंडळी. हनुमंतरायांना मिळत नाहीत. आता प्रसाद मला सांगा, प्रसाद घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो? असा टाका प्रसाद असं आहे नाही, आपल्याला हात पुढे करावा लागतो. किती रथी महारथी असू द्या, याचकाची भूमिका घेऊन हात पुढेच करावा लागतो. ही प्रसादाची किंमत आहे. आणि प्रसाद घेण्यापूर्वी, आता मी कॉलेजला होतो त्यावेळेस ते आम्हाला पहिल्यापासूनच ते संस्कार होते. शाळेत जरी गेलो ना तर ते आरती करणे, कर्पूर आरती करणे, सकाळची आरती सरस्वती मातेची व्हायची, मग शाळा सुरू व्हायची. ऐका, आमचे मित्रमंडळ काय ते आरती आणि काय तो प्रसाद, कशाला ते? तो भाव त्यांच्यात, ती निष्ठा त्यांच्यात नव्हती. पण त्या प्रसादाचं बघा, आपण आरतीसाठी कापूर वापरतो, कर्पूर आरती, तिच्यावरून आपण हात फिरवतो, ती आरती घेतो आणि नंतर प्रसादाला हात पुढे करतो. बरोबर ना? इकडं असंच आहे ना? का उलट करता तुम्ही? असंच आहे. त्यामध्ये काय विज्ञान दडले? अहो 2 वर्षाचा कोरोना काळ आम्ही अभ्यासला. त्या कोरोनाने आमची भारतीय संस्कृती किती महान आहे हे आम्हाला शिकवलं. पण आजही आम्हाला ते कळलं नाही. त्या काळामध्ये आपण त्या कोरोना नावाच्या विषाणूने जो धुमाकूळ घातला होता, त्यावेळी सगळं निर्जंतुकीकरण म्हणजे सॅनिटायझेशन करण्यावर सगळ्यांचा भर होता. आता ऐका, आमच्या अध्यात्मातलं विज्ञान, देवाची आरती होते त्यासाठी कापूर जाळला जातो. आरती घेतल्यावर आपसुकच आमच्या हाताचं सॅनिटायझेशन होतं, आमचे हात स्वच्छ होतात आणि मग आम्ही हातावर प्रसाद घेतो स्वच्छ हातावर. हे आमचं त्या अध्यात्मातलं विज्ञान दडलंय. कधीतरी आम्हाला या गोष्टीकडे बघता आलं पाहिजे. आणि म्हणून निष्ठा त्या भगवंताची
इथं हृदयामध्ये तो विराजमान आहे, पण हनुमंतरायांना प्रसाद मिळत नाही. किती वाईट वाटलं असेल हो. इतकं वाईट वाटलं, पण त्यांना वाटलं मी देवाला दिसलो नसल, कारण लक्ष्मण भैया यादीच वाचायला होते. नल नील जामुवंत, चला राजा सुग्रीव, सगळे अशी रांग लागली होती. हनुमंतला वाटलं बहुतेक प्रभूंनी मला पाहिलं नसेल म्हणून असं थोडंसं पुढे गेले, मान वर केली आणि मला बघतील म्हणून असं खुणावलं मी इथे. प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांकडे पाहिलं आणि मान खाली घातली. ऐका, रामांनी मान खाली घातली, टचकन हनुमंतरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. देवा, आता या देहाकडे सुद्धा तुला बघावं असं वाटत नाही खरे? अरे झिजलो, कष्टलो मी, पण ऐक देवा, तुला जर या हृदयाकडे बघण्याची इच्छा नसेल ना, तर हा चाललो मी, हा देह तरी काय कामाचा. पण देवा, प्रसादाची अपेक्षा होती. अहो देवा, जास्त काही मागणार नव्हतो. तुमच्या चरणाची धूळ, अहो तुमच्या पायाखाली आलेलं एखादं चुरगाळलेलं फूल जरी मला दिलं असतं ना, त्या फुलाची पाकळी जरी मला प्रसाद म्हणून मिळाला असता ना, तरी आनंद झाला असता रामा. पण नाही बघितलं आणि म्हणून मान खाली घालून वळाले. हनुमंतराय जायला निघाले, पण सीतामाईंनी पाहिलं. मारुती थांब, मारुती थांबवलं. आता मारुती इकडे म्हटल्यानंतर हनुमंतरायांनी मनामध्ये विचार केला, म्हणे बाप विसरला, पण आई नाही विसरली. पळतच उड्या मारत गेले आणि सीतामाईंच्या जानकीमाईंच्या पक्षामध्ये जाऊन बसले. आता मारुतीरायांनी पक्ष बदलला. पक्ष बदलायला किती वेळ लागतो? आता लागतो का? आता कुणी, मी पुढं काय बोललो नाही बरं का, तुम्ही कमून हसताय, मला काही कळत नाही, आपल्याला त्यातलं काही कळत नाही. ऐका, आता पक्ष बदलला. आता मारुतीराय जानकी मातांच्या पक्षामध्ये गेले आणि सीतामाई हनुमंतरायांच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. किती कष्ट लास रे आमच्यासाठी, किती झिजलास मारुतीराया. अरे तू नसतास ना, कुणी माझा शोध लावला असता लंकेत येऊन, कुणी लंका जाळली असती, अहिरावणाच्या महिरावणाच्या तावडीतून आम्हाला कुणी सोडवलं असतं. मारुती, तू नसतास तर त्या रावणाचा वध कसा झाला असता. मारुती, तू नसतास तर द्रोणागिरी कुणी उचलला असता. खूप कष्टलास आमच्यासाठी, स्वतःसाठी नाही, तुझ्यासाठी नाही, अरे आमच्यासाठी कष्टलास. मारुती, मी तुला प्रसाद देते. आणि असं म्हणून जानकी मातेने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला रत्न जडीत कंठा, पृथ्वी मोलाचं एक एक रत्न, असा रत्न जडीत कंठा मारुतीरायांच्या हातामध्ये दिला. मारुतीरायांनी तो असा धरला आणि त्या रत्न जडीत कंठामधून बरोबर पुढचं दृश्य दिसत होतं. प्रभू रामचंद्र, सीतामाई, सगळं दृश्य असं दिसत होतं. मारुतीराय म्हटले, आई साहेब हेच पाहिजे होतं मला. आणि उड्या मारत आनंदाने बाहेर निघून गेले. आणि त्यावेळी सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि म्हटले, हे बघा, असं करावं लागतंय तुम्हाला तर काही. मला वाटतं तेव्हापासून हे वाक्य घराघरात प्रचलित झालं असेल, तुम्हाला तर काही कळत नाही, गप्प बसा. पण प्रभू रामचंद्र म्हटले, माझ्या भक्ताच्या नादी लागू, त्याचा नादच करू नको, तो मारुती आहे. एवढं संभाषण होतपर्यंत बाहेर धाडकन आवाज झाला आणि बाहेरचा पहारेकरी पळत आला. म्हणे, आई साहेब, अहो तुम्ही दिलेला रत्नजडीत कंठा मारुतीने फोडला. चिडल्या आई साहेब. म्हणे, बोलवा. बोलवलं मारुतीरायांना. म्हटले, का रे? अरे प्रसाद म्हणून तुला एवढं किमतीचं दिलं आणि तू ते फोडलं. म्हणे, आई साहेब काय करू, त्याच्यामध्ये माझा राम नाही हो. राम नाही? नुसता राम 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 करत असतो, तुझ्यात तरी आहे का रे राम? आणि एवढे शब्द मारुतीरायांच्या कानावर पडले. दोन्ही हाताने छाती तरी 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 भरली, विदीर्ण केली आणि प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचं दर्शन संपूर्ण जगाला दिलं. श्रीराम जानकी वाह. बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने
आई साहेब फक्त प्रभू रामचंद्र नाही, बघा तुम्ही सुद्धा माझ्या हृदयात विराजमान आहे. आणि उठले सिंहासनावरून प्रभू रामचंद्र, सिंहासन सोडलं आणि कडकडून आलिंगन दिलं मारुतीरायांना. मारुती खरं सांग तू कोण आहे, सांग तू कोण आहे. आणि खरं तर मारुतीरायांनी विचारलं, देवा हा प्रश्न तुम्ही मला देहबुद्धीने विचारताय की आत्मबुद्धीने विचारताय. देहबुद्धीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, आणि आत्मबुद्धीने विचारत असाल तर तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही आहे. मला वाटतं आपल्या जुन्या माणसांच्या घरात आजही तो फोटो आहे, किंवा तुम्ही बघितला असेल प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायांचे कडकडीत आलिंगन आहे. त्यावेळी त्या फोटोकडे बारकाईने पहा. प्रभू रामचंद्रांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर आहे आणि मारुतीरायांचं मस्तक हे प्रभू रामचंद्रांच्या खांद्यावर आहे. मला सांगा, ही देह पातळीवरची भेट आहे का हो? देह पातळीवरची भेट आहे नाही, ही आत्म पातळीवरची भेट आहे. मला वाटतं असं कडकडीत आलिंगन इतिहासामध्ये कुठं पाहायला मिळणार नाही. ही भगवंताप्रतीची असलेली निष्ठा. आणि लोक मग आम्हाला विचारतात, महाराज अहो तो निष्ठेने तो भगवंत हृदयात कसा बसवता येतो? आमची जनाबाई फार सुंदर सांगते बघा. आमच्या जनाबाईंनी हृदयामध्ये देव साठवला असतो. आमच्या जनाबाई सांगतात, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा तोर, धरिला पंढरीचा तोर, धरिला पंढरीचा तोर, धरिला पंढरीचा तोर. धरिला पंढरीचा तोर, गळा बांधून या तोर. धरिला पंढरीचा तोर, धरिला पंढरीचा तोर, धरिला पंढरीचा तोर, गळा बांधून या तोर. धरिला पंढरीचा तोर, गळा बांधून या तोर. धरिला पंढरीचा तोर, धरिला पंढरीचा तोर. साठवता येतो ती निष्ठा, तो भाव, ते आत्मसमर्पण भगवंताप्रती आम्हाला पाहिजे. मला वाटतं ही आमची सगळी संत मांदळे सांगते. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा वाटलं की माझ्या वडिलांची परंपरा एवढी आहे की त्या पांडुरंगाच्या चरणाची सेवा अविरतपणे करीत राहिले. आणि कशी केली? अरे उपवास केले, मिळेल ते खाल्लं, पण त्या पांडुरंगाला कधी विसरले नाही. त्याचा दारवंटाच राखला अभंगाचं. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला
मुलाने आपल्या बापाच्या परंपरेचं वर्णन करावं। मला वाटतं माझा बाप उपवास केले, आमच्या वडिलोपार्जितांनी सगळ्यांनी बाप दाद्यांनी, पण तुमचा दारवंटा तुमचा दार राखलं। ऐका पांडुरंगा, म्हणून बापाचं मला वाटतं कर्तृत्व आज मुलांना कळणं फार गरजेचं आहे। तुकोबरा या अभंगातून हेच खुणावतात की बाबांनो, आपल्या मुलांनी आपल्या कर्तृत्वाची गेल्यानंतर 5-25 वर्ष आपल्याला जगता आलं पाहिजे आपल्या कुटुंबामध्ये। पण त्यासाठी आपल्याला कीर्तिरूपी असा डोलारा उभा करावा लागेल की नुसतं आपली मुलंच नाही तर हा समाज सुद्धा आपल्याला मरून देणार नाही। ऐका, इतिहास आम्हाला खुणावतो सातत्याने बाबांनो, तुम्ही कुटुंबासाठी जगलात ना, कुटुंबातली माणसं नवस करतील देवाकडे, काय कशासाठी? तुम्ही मरावं याच्यासाठी। पण ऐका, तुम्ही समाजासाठी या मातीसाठी जगलात ना, तर हा समाज तुम्हाला चंद्र सूर्य असेपर्यंत मरू देणार नाही। हा इतिहास आहे। कसा इतिहास आहे आमचा? मी शिवचरित्रकार रवींद्र महाराज आगलावे ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती, ज्या मातीनं 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्राचा ऐश्वर्य संपन्न बिलवरी साम्राज्य पाहिलं, ज्या मातीनं स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथंच जन्म दिला, इथंच मासाहेब जिजाऊ बागडल्या, इथंच शहाजी राजे रमले, आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या स्वरूपात प्रकटली। तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला। आज त्याच मातीमध्ये त्याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, ते आमचं महत्भाग्य आहे। खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत। हा एक इतिहास आहे। अरे निरक्षर मावळ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला। मात्र साक्षर मराठ्यापासून बिलकुल राहिली आमची शोकांतिका आहे। आम्ही ज्या मातीमध्ये राहतो ती माती नेमकी कशी आहे? आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलत्राचा शक्तीच्या पैलत्राचा महाराष्ट्र, माती धुमसरा तेजोमय रखरखीत कुंकमतला दगदगता इतिहास दुरात पेटणारा महाराष्ट्र आणि पोलादी छातड्यातला जीवाला पेटवणारा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र। महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, विठीना तुझी मुली महाराष्ट्राच्या मातीतले तुम्ही आम्ही, मला वाटतं इथल्या मातीचा वारसा इतका पवित्र आहे आणि ह्या मातीचा वारसा मला वाटतं आपल्या कीर्तिरूपाने आपल्यालाही झळकवता आला पाहिजे। असं जगणं आपलं पाहिजे। बाप म्हणून आम्हाला जगता येईल का? आई म्हणून आम्हाला जपता येईल का? कधीतरी आम्हाला आमच्या मुलांशी संवाद साधता येईल का? मला वाटतं महिला मंडळ, मला सांगा किती आई आया अशा किती इथं बसलेले आहेत संध्याकाळी आपल्या घरामध्ये मुलांसोबत तुम्ही संवाद साधता? बाळा तू दिवसभर कुठे होता? तुझे मित्र कोण आहेत? तू मोबाईलवर चॅटिंग करून कुठं सेटिंग लावतोय? काय शिकवलंय तुला? किती नाही महाराज, आमच्या त्या रंगीत खोक्यांनी आमच्या डोक्याची खोकी केली। आम्हाला पोरांशी बोलायला वेळ नाही। आमची 7ची 7:30ची 8ची 8:30ची मालिका आमची वाट पाहत असते आणि मग पोराला काय पाहिजे, नवऱ्याला काय पाहिजे, काय घेणं नाही, ते सगळं किचन मधलं त्या मालिकांसाठी हॉलमध्ये आलंय महाराज। ही वास्तविकता आहे। आज संवाद हरपला पाहिजे का? जिथं आमची आई बदलली तिथं आमची संस्कृती लयास केली। त्या लेकरांना आज 99% कुटुंबामध्ये गेलो तर लोक आम्हाला म्हणतात महाराज आमची मुलं आमचं ऐकत नाही हो। थोरा मोठ्यांचं सोडा, स्वतःच्या आई वडिलांचा आदर करत नाही। आम्ही लेकरांवर आरोप करून मोकळे झालो, पण ऐका ती लेकरं घडवण्यामध्ये आम्ही आई आणि बाप म्हणून कुठेतरी कमी पडलो, हे कुणीच मान्य करायला तयार नाही। वास्तविकता आहे। वाटतं ना आपल्याला छत्रपती शिवाजी राजे पुन्हा एकदा या मातीत जन्माला यावे? वाटतं ना? वाटतं ना?
हा मग ऐका, जर आम्हाला वाटत असेल छत्रपती शिवाजीराजे पुन्हा या मातेमध्ये जन्माला यावे तर बारकाईने ऐका, जोपर्यंत मासाहेब जिजाऊ घराघरामध्ये जन्माला येणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजीराजे आम्हाला अंगणात दिसणार नाही. वस्तुस्थिती आहे. ज्या दिवशी आई म्हणून मला जगता येईल, आई म्हणून माझ्या बालकावर संस्काराचे बीजारोपण करता येईल, ज्या दिवशी मला बाप म्हणून जगता येईल त्या दिवशी मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वाचा आलेख मुलांच्या मनामध्ये रोवला जाईल. कधीतरी संवाद साधा, नाहीतर आपल्याला आज जर आपण मुलांसाठी वेळ दिला नाही तर उद्या या मुलांना आपल्यासाठी वेळ नसेल. वास्तविकता आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आपण म्हणतो आमचं पोरगा असं तसं तसं, पोराचं कौतुक कधी करावं आणि पोराच्या कानाला कधी पकडावं हे ज्या आईबापाला समजलं त्याच्या मुलांनी इतिहास घडवला. कधीतरी आम्हाला पोराचं कौतुक कधी करता येईल का? अहो त्या पाहुणा आल्यावर पोराचं कौतुक करतो का? उन्हे दोन्ही सांगतो. ते पाहुणा घरात दारात लगेच इथं सुरू. काय सांगू, ते पप्या तर पार अभ्यासच करत नाही, पार येड्यावानी करतंय, अजिबात लक्ष नाही त्याचं, पार मूर्ख आहे पोरग. असं म्हटलं की ते पप्या बाहेर जाते, ते पाहुण्याच्या बुटातच पाणी होतील, बुटच लपून ठेवील, नाहीतर लेसलाच लेस बांधेल. बावळटपणाची एकही संधी सोडत नाही. पण पाहुण्याच्या समोर जर तुम्ही म्हटलात ना, महाराज आमचा पप्पू ना फार अभ्यास करतो, ते पाहुण्याच्या समोरच पुस्तक घेऊन बसते अभ्यासाला. मुलाचं कौतुक कधी करावं, त्याच्या कानाला कधी पकडावं, या दोन गोष्टींचा मेळ. कारण आम्ही मिळवलेलं ज्ञान बघा, आमचं मनगट, आमचं मन आणि आमचा मेंदू, या तीन गोष्टी, आम्ही मिळवलेलं ज्ञान आणि आमच्या मनगटात असलेली ताकद, या गोष्टींचा ज्या दिवशी आम्हाला मेळ घालता येईल त्या दिवशी संस्काराचं बीजारोपण आम्हाला कळेल. काय असतं जगण्यासाठी एक कॉमन सेन्स नावाची गोष्ट असते. कॉमन सेन्स कळतं ना? जगण्यासाठी तेवढी कळली. आपल्याला मिळालेलं ज्ञान, आपल्या मनगटातली ताकद. फार ज्ञान मिळवलं म्हणजे चांगलं जगता येईल असंही नाही, फार ताकद असली म्हणून चांगलं जगता येईल असंही नाही. पण लक्षात ठेवा, त्या गोष्टींचा मेळ घालता आला पाहिजे. किती ज्ञानाला किंमत? ऐका, एका कंपनीमध्ये फोल्ड झाला, सगळी यंत्रणा बंद पडली. यंत्रणा बंद पडली, मालकाने त्याच्याकडे कामाला असलेल्या सगळ्या इंजिनियरांना आणि सगळ्या मेकॅनिकांना सांगितलं, बाबांनो बघा काय फोल्ड झालाय कंपनीत. सगळे त्या कंपनीमध्ये फोल्ड शोधण्यासाठी, एकालाही फोल्ड सापडला नाही. ऐका, आता त्या मालकाने बाहेरून एक इंजिनियर बोलवला. बाहेरून इंजिनियर आला, त्या इंजिनियरला सांगितलं कंपनीमध्ये फोल्ड झाला. त्याने संपूर्ण कंपनीला एक राऊंड मारला, सगळ्या मशिनरी बघितल्या, एका मशिनरी जवळ येऊन थांबला आणि मालकाला सांगितलं एक हातोडी घेऊन या. काय म्हणे? हातोडी घेऊन या. हातोडी आणली, त्याने त्या मशीनवर जोरात एक फटका मारला आणि सांगितलं जा कंपनी सुरू करा. बटन दाबली, कंपनी सुरू झाली. मालकाने काय केलं, त्या इंजिनियर साहेबांना केबिनमध्ये बोलवलं, म्हणे किती बिल किती झालं? त्याने 1 लाख रुपयांचं बिल मालकाच्या हातात ठेवलं. मालकाने डोक्यालाच हात लावला, म्हणे एक हातोडीचा फटका मारलाय आणि 1 लाखाचं बिल न राहून विचारलं. म्हणे साहेब अहो 1 लाखाचं बिल, एकच हातोडीचा फटका मारलाय. त्या इंजिनियरने दिलेलं उत्तर फार सुंदर. इंजिनियर म्हणतो साहेब त्या हातोडीचा जो फटका मारला ना त्याचा 1 रुपया बिल आहे. किती? 1 रुपया. पण 99,999 रुपये तो कुठं मारायचा याचे घेतले. नसल समजलं तर उद्या याच्यावर विचार करा. आमच्या ज्ञानाला किंमत किती आहे हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे. आमच्या मनगटातली ताकद, या दोन गोष्टींचा मेळ. काय झालं, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्या मावशींच्या इथं चहा पाण्याची व्यवस्था होती. त्या मावशींनी माझी तिच्या मुलाला ओळख करून दिली. मुलगा असेल 4थी 5वीचं. ओळख करून दिली, म्हणे बघ हे कीर्तनकार आहेत, चांगले शिक्षक आहेत, खूप छान बोलतात बरं. एवढं त्या पोराने ऐकलं. आई चहा टाकायला आत गेली, ते पोरगं मला म्हणतं तुम्ही सर आहेत? म्हटलं हो. महाराज आहेत, छान बोलता? म्हटलं हो. म्हणे मग एक काम करा ना, म्हणे मला एक गोष्ट सांगा. म्हटलं सांगतो की गोष्ट. आता म्हटलं लहान पोरगं, याला काय सांगावं? मला याला सांगावं. ससा आणि कासवाची शर्यत लागली. ससा पुढे जाऊन झोपला, कासव हळूहळू गेलो, शर्यत जिंकलो. म्हटलं आता मला नेहमी उलट प्रश्न विचारायची सवय. मी त्याला म्हटलो काय शिकला रे या गोष्टीतनं? ते म्हणते महाराज मी या गोष्टीतनं शिकलो बाबा. म्हटलं काय शिकला सांग रे? तो म्हणतो मी एकच गोष्ट शिकलो, शर्यत हरली तरी चालन पण दुपारची झोप निवांत झाली पाहिजे. म्हणे आम्ही मिळवलेलं ज्ञान, आमच्या मनगटात असलेली ताकद याचा मेळ जर आम्हाला घालता आला तर मला वाटतं जीवन सुखकर होईल. कधीतरी आमच्या मुलांवर बीजारोपण संस्काराचं आम्हाला करता आलं पाहिजे. तो कर्तृत्वाचा वसा आमची मुलं सातत्याने आम्ही गेलो तरी आम्हाला मरू देत नाही, ही वास्तविकता आमच्या मुलांमध्ये आम्हाला जोपासता आली पाहिजे. बाप म्हणून जगता आलं पाहिजे. कसा असावा बाप? ऐका, कसा असावा बाप? माझ्या मुलांना या समाजामध्ये मानानं जगता यावं म्हणून देहांत प्राचित्य घेणारा बाप असावा विठ्ठल पंतांसारखा.
कर्नाटकामध्ये राहून महाराष्ट्रात पुण्यामध्ये आपल्या मुलाला स्वराज्याची संस्थापना करण्यासाठी प्रेरणा देणारा बाप असावा शहाजी राजांसारखा. अरे सिंहाच्या जबड्यात हात घालून जबड्यात फाडणारा छावा ज्याच्या पोटी जन्मावा बाप असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आणि तुकोबरायांसारखं रत्न माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून 72 वर्ष अखंडितपणे पांडुरंगाची सेवा करणारा बाप असावा बोल्लोबा महाराजांसारखा. कसा असावा बाप? जगी आईचा बाप बाबा त्याला वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा. जगी आईचा बाप बाबा त्याचा वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा. जगी आईचा बाप बाबा त्याचा वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा. जगी आईचा बाप बाबा त्याचा वंश मुक्ती करावा, जगी आईचा बाप बाबा त्याचा वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा, त्याचा वंश मुक्ती करावा. म्हणून मुलांसाठी वेळ देता आला पाहिजे. आज जर आपण मुलांसाठी वेळ दिला तरच उद्या ही मुलं आपल्यासाठी वेळ देतील. दोघं नवरा बायको होते, आयुष्यभर पैसे कमवत बसले आणि मुलांसाठी वेळ दिला नाही. दोन्ही मुलं शिकली, डॉक्टर इंजिनियर झाली आणि विदेशात जाऊन सेटल झाली. आता ऐका, आई बाप रिटायर झाले, रोज पोरांना फोन करायचे, अरे तुम्ही तरी भारतात या, नाहीतर आम्हाला तरी तिकडे घेऊन जा. पण पोरही आली नाहीत आणि आई बापालाही नेलं नाही. एक दिवस आई गेली आणि आई गेल्याच्या नंतर बापाने पोरांना फोन केला, अरे जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत. आज तुमची आई गेली, जमलं तरी या. 2 पोरांपैकी एक पोरगा आलं, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघालं. बाप म्हटला, अरे 10 दिवस तरी थांब. पोराने बापाच्या हातावर 50,000 रुपये ठेवले आणि सांगितलं बापाला, बाबा पेपरला फोटो द्या आईचा, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका, गावाला गोडधोड जेवण घाला, पण 10 दिवस नाही थांबता येणार, फार महत्वाची काम आहेत. बाप म्हटला, अरे 9 महिने तिनं पोटात वाढवलं. आई म्हटली, नाही 9 महिने पोटात होताच पोटाचं भाडं दे, अरे टाळू भरली तेलाचे पैसे दे. आई बापाने पैशाचे हिशोब कधी मांडले नाही. तू आणि माझ्या हातावर 50,000 रुपये ठेवून चाललास. ते पोरक काय म्हटलं माहिती आहे, बाबा अहो गावात कीर्तन प्रवचन व्हायची, मी म्हणायचो चला बाबा जाऊ कीर्तनाला प्रवचनाला, पण तुम्ही घरात रिमोटवर चॅनल बदलत बसलात, पण कधी आमच्या बोटाला धरून चांगले विचार ऐकवले नाहीत. बाबा पहिल्यांदा शाळेत गाणं म्हणणार होतो, म्हटलं चला गाणं ऐकायला, तुम्ही हातावर 50 रुपये म्हणून ठेवले, पण माझं गाणं ऐकायला शाळेत कधी आला नाही. बाबा पहिल्यांदा भाषण करणार होतो, म्हटलं चला भाषण ऐकायला, तुम्ही माझं भाषण ऐकायला कधी आलं नाहीत. बाबा ज्या ज्यावेळी वाटलं तुमच्या हातात हात घेऊन फिरावं, तुमचा हात मला मिळाला नाही. ज्या ज्यावेळी वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं, तुमचा खांदा मला मिळाला नाही. बाबा आज पैसे खूप आहेत, पण तुम्हाला देण्या इतका वेळ नाही. बाप म्हटला, तुम्हा दोघांनाही बोलवलं होतं, तू आलास, थोरला का आला नाही? तो म्हटला, मी म्हटलो होतं दादाला चल शेवटचा आईला बघून येऊ, पण दादा म्हटला फार महत्वाची काम आहेत, एक काम कर, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईल. आईला आणि बापाला सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी पोरं जन्माला येतील आणि यासाठी त्यांच्या पिढीचा नाही आपल्या पिढीचा गाफिलपणा ठरेल, कारणीभूत ठरेल. म्हणून त्या मुलांना वेळ देता आला पाहिजे. कधीतरी या लेकरांसाठी वेळ द्या. आई बाप म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे. ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी मला वाटतं आपली ही मुलं असे मरणोत्तर सोहळे आपले करतील, ही वास्तविकता आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला या सगळ्या संस्काराचं बीजारोपण तुकोबराय शिकवतात की बाबांनो, माझ्याही वडिलांच्या अतिशय परंपरा अशा पद्धतीची आहे. त्यांनी त्या पांडुरंगाचं नामस्मरण केलं, सातत्याने चरणसेवा केली, कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्धार करायचा होता. म्हणून एकदा सगळ्यांनी हात वर करा, आपण त्या पांडुरंगाचं नामचिंतन करूया. हरी जय हरी, टाळी टाळी, हा सगळ्यांच्या हातवर, वा वा. हरी जय हरी जय
माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे आमच्या सुखासाठी सुकोपभोगासाठी माझ्या वडिलांनी माझ्या बापजात्यांनी ही परंपरा अखंडितपणे आमच्यापर्यंत आणून ठेवली आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला वाटतं जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगातून आम्हाला काय शिकायचं असेल ना तर हे शिका आपल्या मुलांनी आईबापाचं कर्तृत्व सातत्याने जोपासलं पाहिजे. आजचा श्रोतावर्ग असा असतो ना रेडीमेड असतो. आज सगळे घरातून निघताना मी एका पुण्यस्मरणाला वर्ष श्राद्धाला चाललोय ही भावना आपल्या मनामध्ये आहे. उद्या सगळ्यांचा आपला असा कार्यक्रम असणार आहे पण या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण स्वतः गैरहजर असणार आहे ही वास्तविकता आहे. काय नेणार आहे सोबत हो सगळं कमवा. मी म्हणत नाही कमवू नका तो पुरुषार्थ आहे अर्थ कमवला पाहिजे पण किती आणि कसा पण त्या भगवंताने फार सुंदर आपल्याला सांगून ठेवला किती कमवायचं ते कमवा घेऊन काही जाता येणार नाही. आपला आनंद कोणाला आनंद विकत घेता येत नाही आणि आपल्याकडचं दुःख कोणाला विकता येत नाही. तो देव किती सुंदर वागलाय बघा तुमच्या माझ्यासोबत. अहो जन्माला येण्याची बातमी 9 महिने आधी देते पण जाणार कधी हे सांगत नाही. आणि जर 9 महिने आधी बातमी आली असती तुमचं सगळं आवरून घ्या हिशोब करून घ्या 9 महिन्याने तुम्ही जाणार मला वाटतं बातमी आल्या लोक गेले असते. अवघड आहे. आणि न्यायला सगळी सिस्टीम आहे इथं कोणाचा वशिला नाही काशीला काय नाही इथं सिस्टीम आहे. हिशोब करायला चित्रगुप्त फिक्स आहे एकटा आणि न्यायला सुद्धा तो यम एकटा. त्याने तुमच्या माझ्यासारखे कोणाला कामाला ठेवलं नाही. आपल्या सारखे जर ठेवले असते आणि आपल्याला सांगितलं असं जर त्याला घेऊन तिथे गेला असं घरी ते म्हणलं असं चाल तुला न्यायची वेळ आहे देतो 5,000 उद्या नेतो. त्याला विश्वासच नाही आपलं म्हणून सिस्टीम ठरलेली आहे. आणि इथं रथी महारथी ज्ञानी अज्ञानी कोणी असो इथं जाणार. तुम्ही चांगलं करा जाणार वाईट करा पंढरपूरला जा तरी जाणार नाही गेला तरी जाणार. बांध कोरा जाणार नाही कोरले तरी मग उद्यापासून सुरुवात करायची का नाही. मला वाटतं माणूस म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे म्हणून आम्हाला कधीतरी या गोष्टीचं भान ठेवलं. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतो आहे का तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुला जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी सन्मार्ग नेकीचा करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची मला वाटतं आपल्याला जायचंच आहे
इथं कुणी राहण्यासाठी आलं नाही तर कसं जाता आलं पाहिजे. जाता जाता शेवटचे 5 मिनिटांमध्ये आपल्या कीर्तिरूपाचं झाड आपण इथं कसं राहू शकतो हे सांगून जातो आणि आपण थांबणार आहे. सिद्धीचा पन्हाळाला वेडा पडला. राजे 6 महिने त्यात अडकून पडले. सुटकेचे चिन्ह दिसेना. ऐका, छत्रपती शिवाजी राजे संस्काराचं बीजारोपण मासाहेब जिजाऊंनी आपल्या मुलावर केलं आणि या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र निर्माण करणारा एक मुलगा कसा असावा, एक राजा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. ऐका, याच मातीतनं उगवलेल्या माणसातनं, याच मातीसाठी मरणाऱ्या माणसांची मांदियाळी राजा शिव छत्रपतींनी उभा केली. आम्हाला कधीतरी बघता आलं पाहिजे. सिद्धीचा पन्हाळाला वेडा पडला. राजे 6 महिने त्यात अडकून पडले. सुटकेची चिन्ह दिसेना. आणि मग राजांनी निरोप धाडला शिवा काशीद नावाच्या न्हाव्याला. शिवा येता झाला. राज बोलावणं धाडल्याची. ओ शिवा, तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकलंय. आज आम्हाला ते प्रत्यक्ष बघायचंय. आणि भारावला शिवा. राज आता आलोची. झपाट्याने महलात केला. राजांसारखा वेश परिधान केला. राजांसारखा जिरेटोप मस्तकावर चढवला आणि राजांसारखा मेशांना पीळ मारत राजांच्या सामने उभा राहिला आणि राजांना म्हणला राज कसं दिसतोच. आणि बघतच राहिले राजे. अरे अरे आमचंच प्रतिबिंब आरशात पाहिल्याचा भास होतोय शिवा. म्हणजे राज तो सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा शिवा तुला कसं कळलं आमचं रूप घेऊन आम्ही तुला सिद्धीकडे तहाची बोलणी करायला पाठवणार आहे. आणि त्यावेळी शिवा म्हणतोय राज इतकं दिस तुमच्या बरोबर राहिले ते उगा होय. अहो तुमच्या काळजाची ठोकबी काय सांगतात कळतं आम्हाला. द्या किडा राजा भिडतो की जाऊन सिद्धीला. राजे सर्व दिशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली. राजांच्या डोळ्यात एका अश्रूने खळला. शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. या कौतुकाच्या थापेने शिवा भारवला आणि बेट ठरला. राजांनी खलिता पाठवला. मी शिवाजीराजे भोसले स्वतः येतोय तहाची बोलणी करायला. आणि सिद्धी खुश झाला. अखिर आया चुहास कंजे में अब दिखाएंगे. आणि आता शिवाजीराजे स्वतः येत आहेत म्हटल्यावर या सैन्याचा या वेड्याचा काय फायदा. सगळं सैन्य ढिलं झालं, संत झालं. या ढिलाईचा फायदा राजांनी घेतला. 2 पालख्या सजवल्या. एका पालखीमध्ये स्वतः बसले. संगतीला घेतलं बाजी प्रभूला आणि निघाले विशाळगडाच्या रोखानं. आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी राजांचं रूप घेऊन शिवा काशीद नावाचा न्हावे. सिद्धी वाटच पाहतोय. पालखी आली. आज ते कदम पालखीचा पडदा सरकला. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. आणि त्याच वेळी पालखीतनं राजे शिवाजी खाली उतरले. आणि त्याच वेळी शाम्यानातनं पाऊल आत पडतात ते पुटपुटले होते. 2 संशय डोळे रोखले होते त्या शिवरायांवर. आणि ते पुटपुटले ए शिवाजी नाही हो सकत. थबकला सिद्धी. मेन्यात संशय निघाली. सब दिशी फिरली. चार दिशी चालली. रक्ताची चिळकांडी वेदनांची केल्हाडी उडाली. पहिला वार शिवावर झाला. सिद्धी विचारतोय सच बता, सच बता तू हे शिवाजी. आणि शिवा म्हणतो अरे हा मैं हूँ शिवाजी. पुन्हा एकदा संशय फिरली. सब दिशी चार दिशी चालली. रक्ताची चिळकांडी वेदनांची केल्हाडी उडाली. दुसरा वार शिवावर झाला. सिद्धी विचारतोय आखरी बार पूछ रहा सच बता तू हे शिवाजी. आणि शिवा म्हणतो अरे हा मैं हूँ शिवाजी. मग मात्र सिद्धी वळला त्या संशयी 2 डोळ्यांकडे. ते संशयी 2 डोळे होते अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धी विचारतोय तुम कैसे कह सकते शिवाजी ने हो सकता. आणि फाजल खान म्हणते हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. मी शिवाजी राजांना पाहिलंय. अफजल खान वधाच्या वेळी शिवाजींच्या मस्तकावर कृष्णा भास्कर कुलकर्णीनं तलवारीचा वार केलाय. हे जर खरे शिवाजी असतील तर त्यांच्या मस्तकावरती वाराची खून पाहिजे. आणि मग मात्र वळला सिद्धी शिवाकडे. शिवाच्या डोक्यावरचा जडेटोप सारला गेला. वाराची ती खून नव्हती. शिवा सापडला. पुन्हा एकदा संशय फिरली. सबदिशी चर दिशी चालली. रक्ताची चिळकांडी वेदनाची किल्हाडी उडाली. आणि रक्ताच्या चिळकांड्या फुलवीत गर्दनावर आली तलवार. आणि सिद्धी विचारतोय मरने से पहले आखरी बार पूछ रहा हूं सच बता तू है शिवाजी. आणि शिवा म्हणतो अरे हा जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय थोडं झालं का. अरे तुला या शिवाची छाती फोडता आली नाही. तू माझ्या राजाची पाठ काय धरणार. अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. इतिहास आहे आमचा. आणि उभ्या शरीरभर पसरलं रक्त. रक्तात झालेला शिवा थप्पदाची मातीत कोसळला. डोळे लवले ओठावले. श्वासाने माती उंच उडाली. आणि त्या उंच उडालेल्या मातीला शिवा सांगत राहिला सांगा माझ्या राजाला
सांगा माझ्या राजाला शिवा गेला मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला तर मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात हे सांगत राहिला. आणि स्वराज्याचा एक धगधगता दिवा विझला. माहिती राजांनाही होतं, माहिती शिवालाही होतं, या उपर भेट नाही. अरे समोर मरण दिसत असताना सुद्धा हसत हसत मरणाला मगर मिठी मारणारी माणसं याच महाराष्ट्राच्या मातीत झाली. मला वाटतं आम्हालाही जगताना आपल्या कीर्तीचा आलेख या मातीत रोवता येईल का, या भावनेतनं आम्ही जगलो पाहिजे. हीच भावना मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण जोपासली पाहिजे. म्हणून सातत्याने या ठिकाणी आमची संत मांद्याळे आम्हाला खुणावते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का, ए भगवंता, जर माझ्या बापाने एवढी तुझी सेवा केली असेल तर ऐक ना, तू जर माझी उपेक्षा केली, तू जर मला दुर्लक्षित ठेवलं तर याची लाज मी कोणाला विचारायची. अभंगाचं शेवटचं
केला भोगवटा केला भोगवटा खरं तर आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता भाव या मोरे पाटील परिवाराचा आणि त्यांनी खरं तर आपल्या वडिलांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा आणि त्या निमित्ताने ही एक दिवसीय कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केला. खरं तर प्रकाश भाऊ आणि खरं तर या दादांची मुलगी उगलेताई अतिशय दोन्हीही भावंड खरं तर आपल्या वडिलांना भरपूर प्रेम दिलं, परंतु आपल्याला या भगवंताने घालून दिलेल्या नियमाच्या पलीकडे जाता येत नाही. असो अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी आवर्जून या ठिकाणी त्यांना अखेरची आदरांजली व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर पठार भागाचं वैभव आमचे आदरास्थान या ठिकाणी अजयदादा फटांगरे आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले. खेमनर साहेब आहेत, अतिशय सगळीच दिग्गज मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या मोरे पाटील परिवारावर नितांत प्रेम करणारे सर्व नातेवाईक आपतेष्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करणार आहेत. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी अतिशय सुंदर पद्धतीची गुणीजन मंडळींची मला साथ लाभली. सर्वांचे ऋण या निमित्ताने व्यक्त करतो. माझ्या बुद्धी कौशल्याप्रमाणे या अभंगाचं निरूपण करण्याचा मी प्रयत्न केला. याचा अर्थ असा असेलच असं नाही. आपण सर्वांनी मला 2 तास सहन करून घेतलं. आपल्या सर्वांच्या चरणावर दंडवत घालतो आणि खरं तर या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळीचे पुन्हा एकदा आणि अतिशय दादा सुंदर साऊंड सिस्टीम जिथं जसं पाहिजे त्या पद्धतीने मिळालं. आपलेही या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि झालेली सेवा खरं तर पांडुरंगाच्या चरणावर अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली